साप राजकुमार। एकेकाळी भारतामध्ये एक म्हातारी एकटीच राहायची एका शहरात। ती खूप गरीब होती। एके दिवशी ती अंघोळीसाठी गेली। सोबत तिने पितळेची कळशी घेतली होती, ज्याने ती आपल्या झोपडीत पाणी भरून आणायची। अंघोळ करेपर्यंत तिने ती कळशी नदीच्या काठावर ठेवली। पण जेव्हा तिने ती कळशी भरण्यासाठी उचलली, तिने पाहिलं की त्यात एक भयंकर चमकदार साप होता। तिने विचार केला, मी या सापाला घरी घेऊन जाते, म्हणजे आम्हाला चावेल, जेणेकरून मी मरू शकेन। मी खूप गरीब आहे आणि एकटी सुद्धा आहे। खरंच मला मरायचंय। ती जेव्हा आपल्या झोपडीत पोहोचली तेव्हा तिने ती कळशी जमिनीवर उपडी केली। पण तिला आश्चर्य वाटलं, कारण त्यातून साप बाहेर पडण्याऐवजी एक सुंदर सोन्याचा हार पडला। तिने तो हार उचलला आणि ती राजाला हार विकावा म्हणून राजवाड्याकडे धावली। जेव्हा राजाने तो हार पाहिला तेव्हा त्याने तो म्हातारीकडून लगेच घेतला आणि आपल्या राणीला दिला, जिचे दिवस उदासपणामध्ये जायचे, कारण तिला मूलबाळ नव्हते। राणीला तो हार पाहून आनंद वाटला। तिने तो हार लगेच घेतला आणि दागिन्यांच्या पेटीत ठेवला। काही दिवसांनंतर तिला तो हार परत पाहावासा वाटला, पण तिने जेव्हा पेटी उघडली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तिथे हार नव्हता। त्या जागी एक लहान बाळ होतं, तोही मुलगा, जो रेशमाच्या गादीवर होता। त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं। खरंच किती छान आहे बाळ। मला बाळ व्हावं म्हणून मी किती चिंता करत होते। आजपर्यंत बनलेल्या कोणत्याही सोन्याच्या हारापेक्षा हे बाळ म्हणजे सगळ्यात सुंदर दागिना आहे। वर्षे निघून गेली आणि तो मुलगा तरुण झाला। त्याच्या सौंदर्याचं आणि हुशारीचं कौतुक प्रत्येक जण करायचा। त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली आणि अखेरीस त्याचं लग्न शेजारच्या राज्यातील राजकुमारीशी ठरलं। आता ती म्हातारी बाई, जिने राजाला हार विकला होता, तिला राजकुमाराच्या दाईचं काम देण्यात आलं होतं। ती राजकुमारावर खूप प्रेम करायची, पण तिच्या मूर्खपणाच्या गर्वामध्ये तिने इतर नोकरांना हे सांगून टाकलं की राजकुमाराचा जन्म हा जादूने झालेला आहे। आता ही बातमी पसरली आणि राजकुमाराच्या होणाऱ्या बायकोपर्यंत पोहोचली। तिची उत्सुकता जागृत झाली। तिने ठरवलं की राजकुमाराची बायको झाल्यावर ती हे रहस्य काय आहे हे जाणून घेईल। राजकुमार आपल्या बायकोशी खूप प्रेमाने बोलला, पण तिने उत्तर दिलंच नाही। ती खूप वेळ शांतच होती। जेव्हा राजकुमाराने तिला बोलण्याची विनंती केली तेव्हा ती म्हणाली, तुमच्या जन्माच्या रहस्याची गोष्ट मला सांगा राजकुमार। राजकुमार उदासपणेच तिला म्हणाला, जर मी तुला सांगितलं तर मी हा प्रश्न का विचारला म्हणून तुला पश्चाताप होईल। कित्येक महिने त्यांचं जीवन असंच चालू होतं। ते दोघेही उदास आणि निस्तेज होत चालले होते त्या दोघांमधील रहस्यामुळे। शेवटी राजकुमाराला ते सहन झालं नाही आणि तो आपल्या बायकोला म्हणाला, मध्यरात्री आजच माझं रहस्य सांगण्याचं मी तुला वचन देतो, पण तुला आयुष्यभर पश्चाताप होईल। हे ऐकून राजकुमारीला खूप आनंद झाला। तिने त्याच्या चेतावणीकडे लक्षच दिलं नाही। त्या रात्री राजकुमाराने खोगीर घातलेले घोडे मागवले आणि मध्यरात्रीच्या आधी तो नदीकडे गेला। तो नदीकाठी थांबला आणि त्याने आपल्या उदास आवाजात विचारलं, तुझी अजूनही इच्छा आहे का की मी रहस्य सांगावं? हो। मग ऐक, मी एका दूर देशीच्या राजाचा मुलगा आहे आणि मी एका दुष्ट शापामुळे शापित झालो आणि रूपांतरित झालो सापामध्ये। त्याने आपल्या बोलण्यातला शेवटचा शब्द बोलताच तो जमिनीत बुडाला आणि अदृश्य झाला। राजकुमारीने काही कुजबूज ऐकली आणि चंद्रप्रकाशात तिने पाहिलं की एक साप नदीत तरंगतोय। तिने तिच्या नवऱ्याला परत येण्याची विनंती केली। सगळीकडे त्याला शोधलं, पण ते रहस्य त्या रात्रीमध्ये गडप झालं होतं। तिचा नवरा परत आला नाही। जेव्हा राजा आणि राणीला ती सकाळी सापडली तेव्हा ती रडत होती आणि तिचे लांब केस वाऱ्याने मंद उडत होते। तिच्या पायाला जखमा झाल्या होत्या आणि दगडांवर रक्त सांडलं होतं, ज्या दगडांना ती रात्री ठेचकळली होती आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी। तिने एकच गोष्ट मागितली, ती म्हणजे त्या नदीकाठी काळ्या दगडांचं एक मंदिर बांधण्यात यावं, जिथे ती एकटीच राहील आणि आपल्या राजकुमारासाठी शोक करेल। अनेक वर्षे गेली तरीही राजकुमारी आपल्या नवऱ्याची वाट पाहतच होती।
तिने कधीच ते मंदिर सोडलं नाही आणि तिथल्या पहारेकऱ्यांपैकी कोणालाही आत येण्याची परवानगी नव्हती. मग एका सकाळी जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिला आपल्या बाजूच्या उशीवर ताज्या चिखलाचा डाग दिसला. तिने पहारेकऱ्यांना विचारलं की ती झोपेत असताना कोणी आत आलं होतं का, पण त्यांनी कोणालाच पाहिलं नव्हतं. तिसऱ्या रात्री राजकुमारीने ठरवलं की ती जागी राहील आणि पाळत ठेवेल, म्हणून तिने सुरीने आपलं बोट कापून घेतलं जेणेकरून तिला त्रास होईल आणि ती जागी राहील. अगदी मध्यरात्री तिने पाहिलं की एक साप नदीतून आला, ज्याच्या अंगावर नदीतलं चिखल लागलं होतं. तो तिच्या बिछाण्यावर आला. त्याने आपलं डोकं उचललं आणि तिच्या शेजारच्या उशीवर तो येऊन पहुडला. कोण आहेस तू आणि काय हवंय तुला? मी राजकुमार आहे, तुझा नवरा, आणि मी तुला पाहायला परत आलो आहे. राजकुमारी रडू लागली आणि आता त्याने तिला पाहिलं होतं म्हणून तो साप खाली आला. अगं, मी तुला सांगितलं होतं ना की तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होईल. तुझी उत्सुकता तुला महाग पडेल. हो, खरंच मला इतक्या वर्षांमध्ये खूप पश्चाताप झालाय. इतकी वर्षे झाली मी एकटी आहे. असं काहीच नाहीये का की मी तुम्हाला पूर्ववत करू शकेन? हो, एक गोष्ट आहे. जर तू ते करण्या इतकी शूर असशील तर तू दुधाची वाटी ठेवली पाहिजेस, मध मिसळलेलं, आणि तेही या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये. या नदीतले सर्व साप येतील आणि ते दूध पिऊ लागतील, आणि जी सगळ्यांना मार्ग दाखवणारी असेल ती सापांची राणी असेल. तुला तिच्या समोर उभं राहून म्हणावं लागेल, हे सापांच्या राणी, सापांच्या राणी, मला माझा नवरा परत दे. पण जर तू घाबरलीस आणि तिला थांबवू शकली नाहीस तर ती मला कायमस्वरूपी तिच्या शक्तीखालीच ठेवेल आणि तू मला परत कधीही पाहू शकणार नाहीस. एवढं बोलून तो साप निघून गेला आणि नदीमध्ये अदृश्य झाला. दुसऱ्या रात्री राजकुमारीने मध मिसळलेल्या दुधाच्या 4 वाट्या घेतल्या आणि प्रत्येक कोपऱ्यात एक एक वाटी ठेवली. मग ती दारामध्ये उभी राहिली वाट पाहत. मध्यरात्री नदीतून खूप फिसफिसाट आणि खुसफुसाट ऐकू येऊ लागला आणि थोड्याच वेळात ती जागा भरपूर सापांनी गजबजून गेली. त्यांचे डोळे चमकत होते आणि त्यांच्या दुभंगलेल्या जिभा सळसळत होत्या. ते सगळे साप राजकुमारीकडेच येत होते. सर्वात पुढे होती एक भयंकर साप, जी सापांची राणी होती. पहारेकरी खूप घाबरलेले असल्याने ते पळून गेले होते आणि राजकुमारी एकटीच दरवाजात उभी होती. ती भीतीने पांढरी पडली होती, पण तिनं ठरवलं होतं की पळून जायचं नाही. जेव्हा प्रमुख साप तिच्या जवळ आली तेव्हा राजकुमारी ओरडली, हे सापांच्या राणी, हे सापांच्या राणी, कृपा करून माझे पती मला परत दे. पण सापांची राणी पुढे येतच राहिली. तिचा चेहरा राजकुमारीच्या चेहऱ्याला जवळपास स्पर्शच करत होता. तिच्या छोट्या दुष्ट डोळ्यांमध्ये राजकुमारीला ज्वाला दिसत होत्या. तरीही राजकुमारी दरवाजात उभी राहिली आणि ती परत म्हणाली, हे सापांच्या राणी, हे सापांच्या राणी, कृपा करून माझे पती मला परत दे. मग ती साप मागे पडली आणि फुसफुसली, उद्या तुला तो मिळेल. जेव्हा तिने हे शब्द ऐकले तेव्हा राजकुमारी चक्कर येऊन आपल्या बिछाण्यात पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजकुमारीने आपले शोकाचे कपडे काढले आणि सुंदर कपडे घातले. तिने मंदिर फुलांनी भरून टाकले आणि रात्र झाल्यावर तिने बागेत कंदील लावून आणि मंदिर मेणबत्त्या लावून सजवले. मध्यरात्री राजकुमार नदीमधून तिच्याकडे आला
ती धावत त्याच्याकडे गेली आणि त्या दोघांनी एकमेकांना आनंदाने मिठी मारली. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. म्हातारे राजा आणि राणी दोघेही आनंदाने रडू लागले. त्यांनी मेजवानी दिली आणि आनंद साजरा केला. ती म्हातारी बाई जी राजकुमाराची दाई होती, ती खूप म्हातारी झाल्यामुळे मुलांसाठी ती काहीच करू शकत नव्हती, पण त्यांच्यावर प्रेम करायची. राजकुमार आणि राजकुमारीने त्यांच्या हृदयातील प्रेमाने आणि चातुर्याने अनेक वर्षे त्या राज्यावर राज्य केले. बिनदातांचा राक्षस ही त्या प्राचीन काळाची कहाणी आहे, जेव्हा माणूस कुत्र्यांवर विश्वास करत नव्हता आणि त्याच्यावर फक्त सुरक्षेसाठी निर्भर असायचा. जेव्हा कुत्रे म्हातारे होत आणि काही कामाचे राहत नसत, तेव्हा त्यांना जंगलात एकटं सोडलं जायचं. एकदा एका शेतकऱ्याचा लिओनार्डो नावाचा कुत्रा होता, जो म्हातारा होऊन गेला होता, ज्याचे दात पडून गेले होते, ज्यामुळे तो कोणालाही आपल्या दातांनी पकडू शकत नसे. एके दिवशी शेतकरी आपल्या बायकोसोबत घराच्या दरवाजात उभा होता, तेव्हा तो आपल्या बायकोला म्हणाला, उद्या मी लिओनार्डोला जंगलात घेऊन जाणार आहे, कारण आता तो काही कामाचा राहिला नाही आहे. त्याच्या बायकोला कुत्र्याची दया आली व ती म्हणाली, त्याने इतके वर्ष आपली सेवा केली आहे, इतका इमानी बनून राहिला आहे, मला वाटतं की आपल्याला त्याला ते दिलं पाहिजे जे त्याने कमावलं आहे. अरे तू अजिबात हुशार नाही आहेस. त्याच्या तोंडात एकही दात उरला नाही आहे. जगात असा कोणताही चोर नाही जो त्याला बघून घाबरेल, म्हणून आता याला गेलं पाहिजे. त्याने आपली सेवा केली आहे आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला चांगलं जेवण देखील दिलं आहे. त्या बिचाऱ्या कुत्र्याने उन्हात पडल्या पडल्या शेतकऱ्याचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं होतं आणि त्याला अत्यंत वाईट देखील वाटलं की उद्या त्याचा शेवटचा दिवस असणार होता. त्याला एक खूप चांगला मित्र होता, लांडगा, ज्याला भेटायला तो संध्याकाळी जंगलात गेला आणि स्वतःच्या नशिबाची दुःखभरी कहाणी त्याला ऐकवू लागला. लांडगा म्हणाला, तू निराश होऊ नकोस, मी तुझी मदत करेन. मी विचार करून ठेवला आहे. सकाळी लवकर तुझा मालक त्याच्या बायको सोबत गवतात ढीग बनवायला बाहेर पडेल आणि सोबत आपल्या छोट्याशा मुलाला देखील घेईल. घरी कोणीच नसेल, मात्र काम करताना आई वडिलांना आपल्या मुलाला सावलीत ठेवावं लागेल. तू तिथे असा बस की त्यांना वाटेल की तू त्याची रक्षा करतोयस. मग मी जंगलातून येऊन मुलाला उचलेन. तू पटकन माझ्या पाठलाग कर व मुलाला हिसकावून घे. मी तुला मूल देऊन टाकेन आणि तू त्याच्या आई वडिलांकडे जा. मग त्यांना वाटेल की तू मुलाला वाचवला आहेस व ते तुझे आभार मानतील आणि मग तुला त्रास देणं तर दूर, ते तुझ्यासोबत चांगलं वागतील आणि मग तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता होणार नाही. कुत्र्याला ही योजना पसंत पडली आणि त्याने ठरवल्याप्रमाणेच केलं. लांडग्याला आपलं मूल उचलून पळताना पाहून शेतकरी ओरडू लागला. मात्र जेव्हा लिओनार्डो मुलाला परत घेऊन आला, तेव्हा तो आनंदाने उठला व म्हणू लागला, तुला कोणीही त्रास देणार नाही. तुला हवा तेवढा वेळ इथे राहू शकतोस, खाऊन पिऊन आराम करू शकतोस. आणि मग तो आपल्या बायकोला म्हणाला, घरी जा व म्हाताऱ्या लिओनार्डो साठी सूप बनव, म्हणजे त्याला ते गिळता येईल आणि माझी उशी आण, मी त्याला ती झोपायला देईन. त्या दिवसानंतर म्हातारा लिओनार्डो आनंदाने राहू लागला, इतका की कोणी विचारही केला नसेल. त्यानंतर लवकरच लांडगा त्याला भेटायला आला आणि सगळं काही ठीक आहे हे पाहून खुश झाला. मी तुझी मदत केली आहे, त्या बदल्यात जेव्हा मी तुझ्या मालकाची एक जाडशी बकरी उचलेन तेव्हा तू काहीच करणार नाहीस. मी असं वचन तर नाही देऊ शकत. मी माझ्या मालकाशी प्रामाणिक राहीन. मी तुला वचन नाही देऊ शकत. लांडग्याला वाटलं की बिचारा म्हातारा कुत्रा त्याची थट्टाच करतो आहे, म्हणून एके रात्री तो दबक्या पावलांनी आला व बकरीला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र इमानी लिओनार्डोने शेतकऱ्याला लांडग्याबद्दल सतर्क केलं व शेतकऱ्याने त्याला पकडलं आणि त्याची पिटाई करू लागला. लांडगा पळू लागला, मात्र तो कुत्र्याला म्हणाला, आता मी तुला पाहतोच, तू खोटारडा निघालास, आता बघच.
दुसऱ्या दिवशी सकाळी लांडग्याने एका जंगली डुकराला कुत्र्याकडे पाठवलं व त्याला जंगलात बोलवू लागला. लांडग्या व कुत्र्याच्या मध्ये जो करार झाला होता तो कुत्र्याने तोडला असं लांडग्याचं म्हणणं होतं. म्हाताऱ्या कुत्र्याच्या बाजूने बोलायला कोणीच नव्हतं, एका 3 पायांच्या मांजरीशिवाय. जेव्हा दोघं बाहेर पडले तेव्हा बिचारी मांजर लंगडत चालू लागली आणि होणाऱ्या वेदनेमुळे शेपटी हवेत ताठ करू लागली. लांडगा व त्याचा मित्र आधीच तिथे पोहोचले होते. मात्र जेव्हा त्यांनी आपल्या शत्रूला जवळ येताना पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की तो आपल्यासोबत तलवारच घेऊन आला आहे. त्यांना मांजरीच्या ताठलेल्या शेपटीला तलवारच समजलं आणि जेव्हा बिचारी मांजर 3 पायांवर लंगडत चालू लागली तेव्हा त्यांना वाटलं की ही त्यांना मारण्यासाठी दगडच उचलते आहे. म्हणून दोघे घाबरून गेले. जंगली डुक्कर झाडामागे लपून गेला आणि लांडगा झाडावर उडी मारून चढू लागला. जेव्हा कुत्रा व मांजर तिथे पोहोचले तेव्हा दोघे तिथे कोणालाही न पाहून हैराणच झाले. जंगली डुक्कर पूर्णपणे झाडामागे स्वतःला लपवू शकला नाही आणि त्याचा एक कान अजूनही दिसतच होता. जेव्हा मांजरीने लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा डुकराने आपला कान हलवला. मांजरीला वाटलं तो उंदीरच आहे व ती त्याच्यावर झडप घालून त्याला चावू लागली. जंगली डुक्कर पळू लागला आणि वेदनेनं ओरडू लागला, मला सोडून द्या, कृपा करा, लांडगावर झाडावर आहे. कुत्रा व मांजरीने वरती झाडावर पाहिलं व त्यांना लांडगा दिसला, जो घाबरलेला होता व अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत होता. मग त्याने पुन्हा कुत्र्यासोबत मैत्री केली आणि सगळे आनंदाने राहू लागले. आणि मग एके दिवशी म्हातारा लिओनार्डो त्याच्या मालकाच्या व मालकिणीच्या मांडीत आनंदाने वारला. गोष्ट संपली. एक विलक्षण चेटकीण. एकदा इंग्लंडच्या राजा आर्थरला प्रतिबंधित राज्यात शिकार करताना पकडण्यात आलं. थांबा, या जंगलात शिकार करायला मनाई आहे, म्हणूनच तर या जंगलाला प्रतिबंधित म्हटलं जातं. कोणी परवानगी दिली तुम्हाला? कोणी नाही. मग आता तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल. आम्ही तुम्हाला राजा मार्कसकडे घेऊन जाऊ, प्रतिबंधित राज्याचा राजा. जेव्हा राजा मार्कसने त्याला बघितलं तेव्हा तो म्हणाला, तू तर हुशार दिसतोयस, पण या प्रतिबंधित क्षेत्रात येण्याची शिक्षा म्हणून तुला एक पाप गमवावा लागेल. अच्छा, बरं. काय, फक्त राज्यात शिरल्याचा गुन्हा केल्याबद्दल इतकी मोठी शिक्षा? खर तर हा माणूस आपल्या राज्यात शिकार करत होता राजे. अच्छा, मग तर तुला मृत्यूची शिक्षा द्यावी लागेल. पण तू एक हुशार मनुष्य दिसतोस, म्हणून मी तुला एका अटीवर सोडेन. बरं, काय हवंय तुम्हाला? तुझ्या राज्यात परत जा आणि 1 वर्षाच्या आत मला एका अत्यंत कठीण प्रश्नाचं उत्तर दे. बरं, माझ्या राज्यात माझं अत्यंत हुशार असं मंत्रिमंडळ आहे, जे सगळ्या कठीण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. उत्तम, मग आता प्रश्न विचारू. बरं, हो, मी तयार आहे. विचारा. तर प्रश्न आहे की स्त्रियांना काय हवं असतं? बरं, आपण माझे हातपाय तोडा, चालेल. तुझ्याकडे उत्तर शोधायला 1 वर्ष आहे, मग मी तुझे हातपाय तोडेन. या प्रश्नाचं उत्तर देणं अशक्य आहे. माझ्या राज्यातल्या सर्वात ज्ञानी माणसाला देखील याचं उत्तर देता येणार नाही, पण मी प्रयत्न करून बघेन. 1 वर्षाने भेटूया. तू आता जाऊ शकतोस, पण विसरू नकोस, मी तुझी वाट पाहत असेन. राजा आर्थरने परतल्यावर राजकन्यांना, राण्यांना, धर्मगुरूंना, ज्ञानी माणसांना सगळ्यांनाच तो प्रश्न विचारून पाहिला, पण उत्तर कोणालाच माहित नव्हतं. शेवटी त्याने आपल्या एका दासीला विचारलं. लोक म्हणतात की घनदाट जंगलात एक चेटकीण राहते. ती जितकी हुशार आहे तितकीच दुष्टही. तुम्ही तिला का नाही विचारून बघत? किती विचित्रपण आहे. तिला काय माहित असेल? ते मला कसं माहित, पण चेटकीण सुद्धा शेवटी स्त्रीच. तसंही तुम्ही सगळ्यांना विचारून पाहिलंय, तिलाही विचारून बघायला हरकत काय आहे? ती माझ्याकडून फार मोठी किंमत तर घेणार नाही ना? महागाई वाढलीये खरं, पण मला नाही वाटत ती फार मोठी किंमत वसूल करेल. असं असेल तर मला गेलं पाहिजे. मला माझा जीव प्रिय आहे. मात्र तुम्ही एकटे जाऊ नका, सैनिकांनाही सोबत घ्या. ती चेटकीण फार धोकादायक आहे बरं. हो, तसंच करेन. सल्ल्याबद्दल धन्यवाद.
त्याच रात्री राजा आर्थर चेटकिणीला भेटायला तिच्या घरी गेला. तो दरवाजा ठोठावणार तेवढ्यात चेटकिणीने स्वतःहून दरवाजा उघडला. मी तुमचीच वाट बघत होते. मला माहितीये तुमच्याजवळ वेळ कमी आहे. तुम्हाला सगळंच माहितीये तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. किंमत मोजायला तयार आहात? काय किंमत आहे सांगा, मी द्यायला तयार आहे. म्हणजे तुम्हाला करार मान्य आहे तर? हो, मान्य आहे. मला तुमचा मित्र ग्वेन याच्याशी लग्न करायचंय. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी हा विचार सुद्धा करू शकत नाही. तुम्ही तर करार मान्य केलाय. तू तुझं तोंड आरशात पाहिलंयस का? तुला एकच दात आहे. तू कुबडी आहेस. मी पाहिलेली तू सर्वात कुरूप व्यक्ती आहेस. असं असताना मी माझ्या मित्राला इतकं मोठं बलिदान द्यायला कसं सांगू? त्याच्याशी बोलून तर बघा, तुम्ही नक्की परत याल. राजा आर्थर जवळ आपल्या मित्राशी बोलण्या वाचून पर्यायच नव्हता. मी लग्नाला तयार आहे आर्थर. आपल्या जीवासाठी मी काही करू शकतो. धन्यवाद ग्वेन. तूच माझा जीवाभावाचा मित्र आहेस. तिला सांगा मी तयार आहे. तोवर मी पुढची तयारी करून ठेवतो. राजा आर्थर परत चेटकिणीकडे गेला. मी तयार असेन. उद्या लग्नानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तरही मिळेल. लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करून झाल्यावर चेटकिण म्हणाली, स्त्रीला हवं असतं की लोकांनी तिचं मूल्य ओळखावं. राजाने केलेल्या या विचित्र करारामुळे प्रजा आश्चर्यचकित झाली. पण आपला राजा मार्कसच्या तावडीतून वाचल्यामुळे त्यांना आनंदही झाला. राजा आर्थर मार्कसकडे जाण्याची तयारी करू लागला. इकडे लग्न समारंभात ग्वेन चेटकिणीशी अतिशय आदरपूर्वक व प्रेमाने वागत होता. पण लग्नात आलेल्या काही घरंदाज लोकांनी मात्र नाकं मुरडली. कशी खातीये बघा. बघतानाही लाज वाटतेय बाई. हाताने कशी खातीये ती, तेही चमचा असताना. खाताना तिच्या तोंडातून येणारा आवाज फक्त मलाच ऐकू येतोय की तुम्हालाही? बिचारा ग्वेन हो, किती देखणाय. खरंच मित्र असावा तर अगदी ग्वेन सारखाच हो. त्या रात्री ग्वेन एकटा असताना त्याच्या खोलीत एक सुंदर स्त्री आली. बापरे, कोण आहेस तू? मी तुझी बायको. माझी बायको? का माझी गंमत करतेस? मी गंमत करत नाहीये. मला मिळालेल्या एका शापामुळे मी कुरूप झाले होते. पण तुझ्या प्रेमळ वागण्याने माझ्यातलं सौंदर्य खुलवलंय ग्वेन. तू किती सुंदर आहेस. कसं काय घडलं हे? तू माझ्यासोबत प्रेमाने व आदराने वागलास आणि मला जाणीव करून दिलीस की मी अमूल्य आहे. म्हणून आता मी अर्ध्यावेळी कुरूप दिसेन व अर्ध्यावेळी सुंदर दिसेन, जशी आत्ता दिसतेय. मी खरंच थक्क झालोय. पण तुला सदैव सुंदर दिसता येणार नाहीये का? मी संपूर्ण वेळ सुंदर नाही दिसू शकत ग्वेन. आता तुला ठरवायचंय की मी दिवसभर लोकांसमोर सुंदर दिसेन की रात्री तुझ्यासोबत असताना सुंदर दिसेन. मला विचार करावा लागेल. माझा निर्णय मी तुला काही तासातच सांगेन. निर्णय झाला की मला सांग. हो, नक्कीच. ग्वेन महालाजवळ असलेल्या बागेत जाऊन विचार करू लागला की काय करता येईल. काय करावं आता? प्रत्येकाने पाहून कौतुक करावं अशी छान सुंदर युवती दिवसा तर मला नक्कीच हवी. पण रात्री सुद्धा एक सुंदर युवतीच बघायला मला आवडेल. काय केलं पाहिजे मी? काही वेळानंतर ग्वेनचा निर्णय झाला व तो चेटकिणी समोर जाऊन उभा राहिला. मग काय ठरवलंस तू? खरं तर मला निर्णय घेता येत नाहीये. लग्नात आलेल्या लोकांनी तुझ्याबद्दल इतके वाईट उद्गार काढले की त्यांना तुझं सुंदर रूप दाखवून गप्प करावं असं मला वाटतंय. पण मी कुणावर प्रेम करावं हा माझा निर्णय आहे. मला लोकांची पर्वा नाही, मला तुझी पर्वा नक्कीच आहे. तुझ्याबद्दल कोणी वाईट बोललेलं मला आवडणार नाही. म्हणून तू दिवसा सुंदर रूपात राहा, म्हणजे कोणी तुझ्या भावना दुखावणार नाही.
पण मग मी तुझ्या समोर असताना कुरूप दिसेन. हो, पण त्यामुळे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही. मला समाधान असेल की लोकांना तुझं सुंदर रूप बघायला मिळेल आणि तुझं सुंदर मन मला बघायला मिळेल. ओह ग्वेन, मला खात्री होती की तू असंच म्हणशील. आता मला दिलेला शाप पूर्णपणे नष्ट होईल, कारण तू माझा सन्मान केलास, मला आदराने वागवलंस, मी अमूल्य असल्याची जाणीव करून दिलीस आणि माझ्या रूपाची जराही पर्वा केली नाहीस. माझ्या सन्मानासाठी तू स्वतःच्या सुखाची आहुती दिलीस, म्हणून आता मी नेहमीच सुंदर दिसेन. अशा रीतीने दोघं आनंदाने राहू लागले. आणि हो, राजा आर्थरची सुद्धा राजा मार्कसच्या तावडीतून सुटका झाली. गोष्ट संपली. विद्वान मुलगी. एकेकाळी रशियामध्ये 2 भाव राहत होते. श्रीमंत भावचे नाव दिमित्री होते आणि गरीब भावचे इवान. दोघेही एकदा बाजारात जायला निघाले. श्रीमंत भाऊ माणूस घोड्यावर सवार झाला आणि गरीब भाऊ एका तरुण घोडीवर. संध्याकाळच्या वेळी ते एका रिकाम्या झोडीजवळ थांबले आणि झोपण्यापूर्वी आपले घोडे बाहेर बांधले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाहेर 3 घोडे दिसले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. जरी ते खरं आहे, हा घोडा न होता, हा एक शिंगरू होता ज्याला रात्री घोडीने जन्म दिला होता. जेव्हा 2 भावांची नजर या शिंगरूवर पडली तेव्हा ते घोड्यांच्या बाजूला उभं होता. हे माझ्या मालकीचं आहे, ते माझ्या घोड्याचं शिंगरू आहे. घोड्याने शिंगराला जन्म दिल्याचं कधी ऐकलंय का? माझ्या घोडीने त्याला जन्म दिलाय. नाही, ते माझ्या घोड्याजवळ उभा आहे, म्हणजे ते घोड्याचं शिंगरू आहे. दोघे भाऊ भांडू लागले. मग त्यांनी सम्राटाकडे जायचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला झालेल्या वधाची सर्व माहिती दिली. जरी सम्राटाला माहित होते की बछड्याचा मालिक कोण आहे आणि तो गरीब भावांच्या बाजूने निर्णय देणार होता, पण अचानक त्याला इवानच्या डोऱ्यामध्ये काहीतरी दिसले. यामुळे सम्राट खूप चिडला आणि त्याला वाटले इवाननं त्याचा अनादर केला आहे, त्यामुळे त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला कोडी विचारला आवडत असे, म्हणून राजा म्हणाला, तुमच्यापैकी कोणाकडे शिंगरू असावे हे मी ठरवू शकत नाही, त्यामुळे तुमच्यापैकी जो कोणी खालील कोडी सोडवेल त्याला बक्षीस दिले जाईल. जगातील सर्वात वेगवान गोष्ट कोणती आहे, सर्वात लठ्ठ गोष्ट कोणती आहे, सर्वात मऊ कोणती आहे आणि सर्वात जास्त मौल्यवान कोणती आहे? मी तुम्हाला तुमच्या उत्तरांसह एका आठवड्यात राजवाड्यात परत येण्याची आज्ञा देतो. दिमित्री प्रश्नावर आश्चर्यचकित झाला. घरी आल्यावर त्याला त्याची शेजारीण आठवली, जिला त्याने एकदा चांदीचे नाणे दिले होते. काही काळापूर्वीची गोष्ट होती आणि आता शेजाराने त्याला ब्याजसह 3 नाणी द्यायची आहे. कारण ती बुद्धिमती स्त्री होती, त्याने तिचे कर्ज रद्द करण्याच्या बदले तिला सलाह घेण्याचे ठरवले. जगातील सर्वात वेगवान माझा नवराचा घोडा, त्याला कोणीही हरवू शकत नाही. सर्वात लट म्हणजे आमचे डुक्कर, इतका झाडझूड पशु कोणीही कधीच पाहिले नाही. आणि सर्वात मऊ बिछाना आहे जो मी हंसाच्या पंखापासून बनवला आहे. सर्वात मौल्यवान जगत माझा भाचा आहे. मी त्याला पृथ्वीवर सर्व सोन्या बदलातही कोणार देणार नाही. दिमित्रीला त्या महिलाची उत्तरे बरोबर असल्याबद्दल शंका होती. दुसरीकडे त्याला सम्राटाकडे काहीतरी उत्तर घेऊन जाणे भाग होते आणि त्याने असे केले नाही तर त्याला शिक्षा होईल असा अंदाज त्याने बांधला. दरम्यान इवान त्याच्या झोपडीतून गेला, जिथे तो आपल्या मुलीसोबत राहत होता. ती फक्त 16 वर्षांची होती. ती एकटी राहत होती, त्यामुळे ती विचारशील आणि खूप हुशार होती. इवानला माहित होते की तो स्वतःतून उत्तरे शोधू शकणार नाही. मुलगी क्षणभर गप्प बसली, मन म्हणाली, सम्राटला सांगा की जगातील सर्वात वेगवान गोष्ट म्हणजे उत्तरेचा थंड वारा. सर्वात लट आपल्या शेतातील माती आहे. तिच्या पिकामुळे माणसांना आणि प्राण्यांना जीवन मिळते. सर्वात मऊ गोष्ट म्हणजे लहान मुलांची गळाभेट आणि सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. तो दिवस आला जेव्हा दोघी भावांना सम्राटाकडे उभं करायचं होते. सम्राट उत्तरे ऐकण्यासाठी उत्सुक होता, परंतु दिमित्रीचा मूर्ख उत्तरावर तो गडगडाती हसला. पण जेव्हा इवानची बोलण्याची पारी आली तेव्हा सम्राटाच्या चेहऱ्यावर शांतता पसरला. इवानच्या हुशार उत्तरांनी त्याला आश्चर्यचकित केले आणि विशेषतः शेवटच्या. सम्राटाला चांगले माहित होते की तो इवानची बेईमानी करणारा होत आहे, पण त्याला आपल्या दरबारात समोर ते मान्य करायचे नव्हते.
म्हणून तो रागाने म्हणला, तुला ही उत्तरे कोणी दिली? इवान सम्राटला सांगितले की त्याच्या मुलीने. तेव्हा सम्राट म्हणाला, एवढी हुशार मुलगी असल्याबद्दल तुला बक्षीस मिळेल. तुझ्या भावाने दावा केलेले शिंगरू 100 चांदीची नाणी तुला दिली जातील. पण तू 7 दिवसात माझ्या समोर तुझ्या मुलीला घेऊन हजर हो. आणि तुझी मुलगी खूप हुशार असल्याने तिने माझ्या समोर ना नग्नावस्थेत ना कपडे घातलेल्या अवस्थेत, ना पायी ना घोड्यावर, ना भेटवस्तू घेऊन ना रिकाम्या हाताने माझ्या समोर यावे. आणि जर तिने असे केले तरच तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल, नाही तर तुझे डोके उडवले जाईल. इवान निराशेने घरी गेला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. पण जेव्हा त्याने आपल्या मुलीला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा ती शांतपणे म्हणाली, उद्या जा आणि एक ससा आणि तितर पकडा. दोघेही जिवंत असले पाहिजेत. तुम्हाला शिंगरू आणि 100 चांदीची नाणी मिळतील. ते काम माझ्यावर सोडा. इवानने तशीच केला जशी त्याची मुलगी सांगितले होते. तिले माहित न होते हे 2 प्राणी कशासाठी हवे आहेत, पण त्याने आपल्या मुलीच्या शहाणपणावर विश्वास ठेवला. त्याच दिवशी राजवाड्यात गर्दी जमली. इवान आणि त्याची मुलगीची वाट पाहत होते सगळे. शेवटची ती मुलगी आली. तिने मासेमाराचे जाळे अंगात घाले होते. ती साश्यावर बसली होती आणि तिच्या हातात तीतर होता. ना ती नग्न होती, ना कपडे घातलेली, ना पायी ना किंवा घोडेवर. सम्राट रागाने तिला म्हणाला, मी म्हणालो ना भेट वस्तू घेऊन ना रिकाम्या हाताने. तेव्हा ती लहान मुलीने तीतर पकडला आणि आपल्या हाताला पुढे करून दिलं. सम्राटाने ते पकड्यासाठी हात पुढे केला, पण पक्षी हवेत उडून गेला. तिसरी अट पण पूर्ण झाली होती. स्वतःच्या समज असूनही सम्राट मुलीचे कौतुक करणे थांबवू शकला नाही. ज्याने एकदा हुशारीने अशी परीक्षा पास केली होती तो म्हणाला, तुझे वडील गरीब आहेत का आणि त्यांना त्या शिंगराची नितांत गरज आहे का? हो, आम्ही ते संचावर अवलंबून असतो जे आम्ही नद्यामधून पकडलेल्या, आणि ते मास्यावर जे आम्ही झाडामधून उचलतो. अरेच्या, म्हणजे तू दिसतेस तितकी हुशार नाहीस की. नदीत ससा आणि झाडावर मासे असे कोणी ऐकले? तरी कोणी ऐकलं घोड्यानं शिंगराले जन्म दिले? हे ऐकताच सम्राट आणि दरबारातील लोक हसले. इवानला ताबडतोब 100 चांदीची नाणी आणि शिंगरू दिले आणि सम्राटाने एक घोषणा केली, एवढी विद्वान मुलगी फक्त माझ्या राज्यातच जन्माला येऊ शकते. गोष्ट संपली. जसं करावं तसं भरावं. एकेकाळी चेस्टर नावाचा एक माणूस राहायचा, जो अतिशय श्रीमंत होता, मात्र तितकाच कंजूस आणि मक्खीचूस सुद्धा होता. त्याची एक नोकराणी होती, मगदा. लहानपणी चेस्टर त्याच्या गल्लीतल्या सगळ्यात खोडकर मुलांपैकी एक होता. मात्र जसं त्याचं वय वाढत गेलं त्याला चालण्यात त्रास होऊ लागला आणि त्याच्या इमानदार नोकराणीने त्याला एक घोडा विकत घेण्याचा सल्ला दिला. शेवटी चेस्टर एके दिवशी बाजारात गेला आणि 7 सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात स्वतःसाठी एक खेचर विकत घेऊन आला. आता गंमत अशी झाली की 3 चोर बाजारात फिरत होते, ज्यांना स्वतःच्या मेहनतीऐवजी दुसऱ्यांच्या मेहनतीवर जगायला जास्त आवडत. त्यांनी पाहिलं की चेस्टरने एक खेचर विकत घेतला आहे. त्यांच्यातला एक आपल्या मित्रांना म्हणाला, मित्रांनो, हे आपलंच व्हायला हवं. पण हे कसं काय शक्य आहे? त्या म्हाताऱ्याच्या घराच्या रस्त्यावर आपण तिघही वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याची वाट पाहू आणि त्याला सांगू की त्याने जे खेचर विकत घेतला आहे ते खरं तर एक गाढव आहे. जर आपण आपल्या गोष्टीवर अडून राहिलो तर लवकरच ते गाढव आपलं होईल. ही योजना सगळ्यांना पसंत पडली आणि तिघही वेगवेगळ्या जागांवर त्याची वाट पाहू लागले. जेव्हा चेस्टर आला तेव्हा पहिला चोर त्याला म्हणाला, देव तुमचं भलं करो श्रीमान. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही कुठून येत आहात? बाजारातून. तुम्ही इथे काय विकत घेतलं? हे खेचर. कोणतं खेचर? ज्यावर मी बसलो आहे. तुम्ही थट्टा तर करत नाही ना? काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला तर असं वाटतंय की तुम्ही गाढव विकत घेतला आहे.
खेचर नाही. गाढव काहीही काय? आणि काहीही न बोलता तो त्याच्या वाटेवर पुढे जाऊ लागला. काही वेळ चालल्यानंतर त्याला दुसरा चोर भेटला, जो त्याला म्हणाला, इथे वस्तू फारच स्वस्त झाल्या आहेत वाटतं. हो, कदाचित असंच आहे. आणि तुम्हाला चांगला सौदा मिळाला की काय? मी ज्यावर बसलोय ते खेचर मी तिथून घेतलं आहे. पण हे तर एक गाढव आहे. गाढव आहे? तुम्ही पण हेच म्हणत आहात? जर अजून एका माणसाने असं म्हटलं तर मला या अशुभ जनावराला सोडून द्यायला हवं. आणि जसा तो पुढे गेला त्याची भेट तिसऱ्या चोराशी झाली, जो त्याला म्हणाला, कसे आहात श्रीमान? तुम्ही बाजारातून येत आहात की काय? हो, बरोबर. आणि तिथे तुम्ही कोणता सौदा केलात? मी हे खेचर घेऊन आलोय ज्यावर मी बसलोय. खेचर? माझी थट्टा करत आहात की काय? मला मूर्खात काढत आहात? नाही, मी खरं सांगतो आहे. खेचराला घेऊन मी थट्टा का करेन बरं? माझ्या मित्रा, तुला खेचर आणि गाढवातला फरक कळत नाही की काय? मागच्या 2 तासात हे सांगणारे तुम्ही तिसरे व्यक्ती आहात, पण मला तर विश्वासच बसत नाही. आणि खेचरावरून उतरत तो म्हणाला, तुम्ही हे जनावर स्वतःजवळ ठेवू शकता? बाजारात मला मूर्ख बनवलं त्याबद्दल मला लाज वाटते आहे. हुशार चोरानं जनावर सोबत घेतलं व त्यावर स्वार होऊन आपल्या चोर मित्रांसोबत मजा करू लागला. दुसरीकडे चेस्टर मात्र पायीच घरापर्यंत चालत गेला. जसा म्हातारा घरी परतला त्याने त्याच्या नोकराणीला सांगितलं की मी खेचर समजून एक गाढव विकत घेतलं. आणि त्याने संपूर्ण गोष्ट तिला सांगितली. अहो मालक, तुम्हाला कळलं नाही का की त्यांनी तुम्हाला फसवलं? त्यांनी तुम्हाला मूर्खात काढलं. ते नक्कीच चोर असणार. हरकत नाही, आता मी त्यांना एक चांगला धडा शिकवेन. चेस्टरने जुळ्या बकऱ्यांना कमीत कमी भावात विकत घेतलं आणि त्यांना स्वतः सोबत घरी नेऊन मगदाला चांगलं जेवण बनवायला सांगितलं, कारण तो काही मित्रांना जेवायला बोलवणार होता. त्याने मांस शिजवायला सांगितलं आणि 2 कोंबड्या व उत्तमातलं उत्तम केक बनवायला सांगितलं. मग त्याने एक बकरी घेतली आणि तिला अंगणात पोस्टाच्या खांबाशी बांधलं आणि तिला खायला थोडं गवत दिलं. मग तो दुसऱ्या बकरीला बाजारात घेऊन गेला. जेव्हा तो बाजारात पोहोचला तेव्हा 3ही चोर त्याला पाहून स्वागत करत म्हणाले, स्वागत असो श्रीमान चेस्टर. तुम्ही इथे कसे? मी काहीतरी विकत घ्यायला आलोय, कारण काही मित्र रात्रीच्या जेवणासाठी येणार आहेत आणि जर तुम्ही तिघे आलात तर बहारच होईल. चोरांनी आनंदाने आमंत्रण स्वीकारलं आणि चेस्टरचं सामान विकत घेऊन झाल्यावर त्याने सगळं सामान बकरीच्या पाठीवर बांधलं आणि 3ही बदमाशांच्या देखत बकरीला म्हणाला, आता घरी जा व मगदाला मांस शिजवायला, कोंबडी बनवायला आणि उत्तम उत्तम केक बनवायला सांग. आता निघ लवकर, आम्ही मागून येऊ. जसं त्याने बकरीला सोडलं तशी ती जोरात धावत निघाली व चेस्टर काही काळ 3ही चोरांसोबत बाजारातच फिरत राहिला. आणि मग चौघेही चेस्टरच्या घरी पोहोचले. जेव्हा तो त्याच्या पाहुण्यांसोबत घरातल्या अंगणात पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की बकरी पोस्टाला बांधलेली असून गपचूप गवत खाते आहे. ते पाहून थक्कच झाले, कारण त्यांना असं वाटलं की ही तीच बकरी आहे जिच्या पाठीवर सामान बांधून चेस्टरने तिला घरी जायला सांगितलं होतं. जसे ते दूर पोहोचले, श्रीमंत चेस्टर मगदाला म्हणाला, तर मगदा, तू हे सगळं केलंस का जे मी बकरीला तुला सांगायला सांगितलं होतं? ती हुशार बाई चटकन उत्तर देत म्हणाली, मांस अगदी तयार आहे व कोंबडी देखील शिजली आहे. हे छान झालं. जेव्हा त्या 3ही बदमाशांना शिजलेलं मांस, बनलेला केक व मगदाचं बोलणं ऐकलं तेव्हा ते थक्कच झाले आणि बकरीला मिळवण्यासाठी योजना आखू लागले. शेवटी जेवण संपता संपता एक चोर चेस्टरला म्हणाला, हे पहा श्रीमान, तुम्ही तुमची बकरी आम्हाला विकली पाहिजे. चेस्टरने उत्तर दिलं की तो त्याच्या किमती जनावरापासून दूर होऊ इच्छित नाही, कारण कुठलीच किंमत त्याचं नुकसान भरून देऊ शकणार नाही. मात्र जर त्यांचा निर्णय कायम असेल तर ते त्या बकरीला 50 सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात विकत घेऊ शकतील. चोरांनी 50 सोन्याची नाणी ताबडतोब देऊन टाकली आणि आनंदाने बकरीला घेऊन तिथून निघाले.
घरी पोहोचल्यावर त्यांनी आपापल्या बायकांना सांगितलं, उद्या रात्री जोवर आम्ही घरी संदेश पाठवत नाही तोवर जेवण बनवू नका. दुसऱ्या दिवशी ते बाजारात जाऊन कोंबड्या विकत घेऊ लागले आणि बोलणाऱ्या बकरीच्या पाठीवर ते बांधून त्यांनी तिला घरी जेवणात काय काय हवं हे सांगून त्यांच्या बायकांना हा निरोप पोहोचवण्यास सांगितलं. बकरीला सोडताच ती जोरात तिथून धावत सुटली. रात्रीच्या जेवणाची वेळ होताच तिघही घरी आले आणि आपापल्या बायकांना जेवण वाढण्यासाठी सांगू लागले, तुम्ही तिघही मूर्ख आणि बावळट आहात. एखादी बकरी माणसासारखा संदेश देऊ शकते असा विचार तरी तुम्ही कसा केलात? तुम्ही लोकांसोबत जे केलं त्याचंच फळ तुम्हाला मिळालंय. यालाच म्हणतात जसं करावं तसंच भरावं. गोष्ट संपली.